नमस्कार. आज या व्हिडिओमध्ये आपण कागदाच्या सुरळीपासून फ्लॉवर पॉट कसा तयार करायचा हे बघणार आहोत. त्याच्यासाठी कागदाची सुरळी येणं आवश्यक आहे. जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक शेअर केलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही तो बघू शकता. इथे आपल्याला कागदाच्या सुरळ्या लागतील, फेविकॉल लागेल आणि कैची लागणार आहे. तर सुरुवातीला आपण सगळ्या ज्या सुरळ्या आहेत त्या कैचीच्या साहाय्याने आपण प्रेस करून घेणार आहोत आणि नंतर त्याच्यावर पुढचं काम करणार आहोत. आता इथे एका सुरळीला आपण फेविकॉल लावून गोल असं राऊंडमध्ये चिटकवत जाणार आहोत. आपल्याला जेवढा मोठा गोल हवा असेल बेससाठी तेवढा आपण तो गोल मोठा करणार आहोत. तर इथे प्रत्येक सुरळीला फेविकॉल लावून मग आपण ती चिटकवून घ्यायची. आपला बेस तयार झालेला आहे आणि आता आपल्याला फुलदाणीचा वरचा भाग तयार करायचा आहे. त्याच्यासाठी मी अर्धी सुरळी चिटकवून घेते आणि अर्धी सुरळी आपल्याला सोडून द्यायची. याच पद्धतीने आपल्याला वर काम करत जायचे. तुम्ही इथे बघू शकता की अर्धी सुरळी मी चिटकवते आणि अर्धी अशी वर ठेवते. त्याच्यामुळे आपला भाग उंच होत जातोय. याच पद्धतीने आपल्याला आता सगळं चिटकवून घ्यायचं. मध्यापर्यंत आपला भाग हा पूर्ण झालेला आहे आणि आता आपण पुढचा भाग करणार आहोत. त्याच्यासाठी आपल्याला आतल्या बाजूने अर्धी सुरळी चिटकवत न्यायची. सुरळीला व्यवस्थित फेविकॉल लावून घ्यायचं आहे आणि आता आपण आतल्या बाजूने सुरळीचं चिटकवत जाणार आहोत. तीही अर्धीच आपल्याला चिटकवायची आणि अर्धी आपण वर सोडून देणार आहोत. अर्धी असं गोल आपल्याला चिटकवत न्यायचं. आतल्या बाजूने चिटकवणं चालू केल्यानंतर आपला वरचा भाग हा निमुळता होत जाईल आणि आपल्याला फुलदाणीच्या गळ्यापर्यंत हे काम करत न्यायचं. जर माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल आणि अजूनही तुम्ही माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझं चॅनल सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन येईल. व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये मला तुम्ही काही सूचना असतील तर त्याही सांगू शकता. तर या पद्धतीने आपल्याला हे आता पुढचं काम करून घ्यायचे. सहज तयार होणारी ही फुलदाणी आहे. टाकाऊपासून टिकाऊ वस्तूपासून आपण ही बनवतोय. तर शाळेच्या प्रोजेक्टसाठी असो किंवा घर सजावटी किंवा कोणाला गिफ्ट द्यायचं असेल तर तुम्ही याचा कुंडीचा या वापर करू शकता. फुलांचे व्हिडिओसुद्धा मी माझ्या चॅनलवर अपलोड केलेले आहे. तर तेही तुम्ही जाऊन बघू शकता किंवा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याच्यासुद्धा लिंक शेअर करेन. तिथे जाऊन तुम्ही त्याही नक्की बघा.
पेपर रोल जर तुमचा व्यवस्थित आला असेल तर तुमचे सगळे क्राफ्ट व्यवस्थित आणि छान सुबक होतात. तर त्याची जरा प्रॅक्टिस तुम्ही केली तर तुम्हाला तो व्यवस्थित जमेल. इथे आपण आता गळ्यापर्यंत फुलदाणी बनवत आणलेली आहे आणि आता आपल्याला बाहेरच्या साईडने पुन्हा पेपर रोल चिटकवत न्यायचे. तर इथे आपण आता सुरळीला फेविकॉल लावून बाहेरच्या फुलदाणीला तुम्ही रंगवू शकता, पण मी ही अशीच ठेवणार आहे. फक्त याला मजबूत होण्यासाठी आपण त्याच्यावर फेविकॉल आणि 2 चमचे जर फेविकॉल असेल तर मी त्याच्यामध्ये 1 चमचा पाणी घेऊन त्याचा लेअर फक्त 1-2 लेअर मी देणार आहे. तुम्हाला आवडत असेल, हवं असेल तर तुम्ही त्याला रंगवू शकता, पण मी याला रंगवणार नाही आहे. तर ही आपली फुलदाणी तयार झालेली आहे आणि आता आपण याला फेविकॉल आणि पाण्याचं जे मिश्रण तयार केलेलं होतं ते आपण याला ब्रशच्या सहाय्याने लावून घेऊ. सुकल्यानंतर ही फुलदाणी अगदी माझी तयार झालेली आहे. पण तुम्हाला रंग द्यायचा असेल तर तुम्ही ॲक्रेलिक रंग वापरू शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि पुन्हा एकदा सांगते, जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, ज्याच्यामुळे माझं प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत नक्की येईल. धन्यवाद.